ज्या विद्यार्थ्यांना LLB 3 इयर्ससाठी ॲडमिशन घ्यायची असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर LLB 3 इयरचा जो रिझल्ट होता CETचा हा लागलेला आहे। आता संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहेत ते म्हणजे की कॅपराऊंडची प्रोसेस कधी सुरू होणार। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवा, कॅपराऊंडची प्रोसेस तर लवकर सुरू होणारच आहे, परंतु कॅपराऊंडसाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागणार आहे हे तुमच्याकडे रेडी आहेत का? कारण जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स रेडी नसेल तर कॅपराऊंडची प्रोसेस सुरू होऊन सुद्धा काहीही तुम्हाला फायदा होणार नाही। कारण की कॅपराऊंड जो फॉर्म आहे तुमचा LLBचा यामध्ये तुम्हाला संपूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे हे अपलोड करावे लागणार आहे आणि अपलोड करण्यासाठी संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमच्याकडे पाहिजे। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी डॉक्युमेंट लिस्ट आहे जी आपल्याला CET सेल यांच्याकडून मिळालेली आहे ती डॉक्युमेंट लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार। तर LLB कॅपराऊंड रजिस्ट्रेशन यासाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागणार आहे ते बघू शकता। सर्वात पहिलं डॉक्युमेंट्स आहे म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म, जो तुम्ही CETचा फॉर्म भरलेला आहे तो CETचा फॉर्म तुम्हाला कॅपराऊंडचं जे आपण डॉक्युमेंट्स करणार आहे किंवा फॉर्म भरणार आहे त्यामध्ये तुम्हाला तो फॉर्म अपलोड करायचा आहे। CETचे स्कोर कार्ड, जे तुम्हाला स्कोर कार्ड मिळालेले असेल ते स्कोर कार्ड लागणार आहे। जे विद्यार्थी कास्टमध्ये आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल। तुम्ही जर कास्ट सर्टिफिकेट काढलेली असेल तर काही हरकत नाही आहे, जर तुम्ही काढलेली नसेल अजूनही तुमची कास्ट सर्टिफिकेट हे काढू शकता। त्यानंतर बघू शकता डोमेसियल सर्टिफिकेट, तर डोमेसियल सर्टिफिकेट A to Z विद्यार्थ्यांना लागणार आहे, म्हणजे तो कोणत्याही कास्टचा विद्यार्थी असो डोमेसियल संपूर्ण विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे। नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, तर जे विद्यार्थी OBC, VJNT, SBC, SCBC या कास्टमध्ये असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर लागणार आहे आणि नॉन क्रिमिलियर चेक करा की लेटेस्ट पाहिजे आहे, एक्सपायर झालेलं नॉन क्रिमिलियर नको। त्यामुळे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटवर एक्सपायरी डेट दिलेली आहे ती डेट चेक करा आणि त्यानंतरच बघा, जर एक्सपायर असेल तर तुम्ही अजूनही वेळ आहे काढू शकता। कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे, जेही विद्यार्थी कास्टमध्ये असेल म्हणजे संपूर्ण यामध्ये फक्त EWS आणि ओपन विद्यार्थी सोडून बाकी संपूर्ण विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे लागणार आहे, कंपल्सरी आहे। जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला ओपन कास्टमधून ॲडमिशन घ्यायचं काम पडणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही। त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी हे महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे। मी परत सांगतोय, जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही आजूबाजूला जेही LLBचं कॉलेज असेल तिथे व्हिजिट करा, त्यांच्याकडून जी डॉक्युमेंट लिस्ट आहे एकदा बघा, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना अडचण जाणार नाही। कारण की फॉर्म सुरू झाल्यानंतर तुमच्याकडे खूप कमी वेळ राहणार आहे। आता तुमच्याकडे वेळ आहे तर वेळेचा जोही तुम्हाला फायदा करून घ्यायचा आहे, तुम्ही लवकरात लवकर हे जे डॉक्युमेंट्स आहे हे रेडी करून ठेवा, ठीक आहे। त्यानंतर 10वीची मार्कशीट आणि 12वीची मार्कशीट लागणार आहे तुम्हाला। त्याचप्रमाणे बघू शकता ज्याही विद्यार्थ्यांनी डिग्री केलेली असेल, BA BCom BSc XYZ कोणतीही डिग्री केली असेल तर डिग्रीची मार्कशीट लागेल आणि त्यामध्ये संपूर्ण सेमिस्टरच्या मार्कशीट लागणार तुम्हाला। XYZ समजा तुम्ही 6 सेमिस्टर असेल डिग्रीचे 6 मार्कशीट लागेल, कोणी इयर वाईज डिग्री केली असेल 3 वर्षाची तुम्हाला 3 मार्कशीट लागेल, कोणाची 4 वर्षाची डिग्री असेल तर सेमिस्टर वाईज त्यांना 8 मार्कशीट, जसे की इंजिनिअरिंग वगैरे, आणि ज्यांनी ही इयर वाईज असेल समजा त्यांना इयर वाईजच्या संपूर्ण मार्कशीट लागणार आहे। सेम टू सेम पोस्ट ग्रॅज्युएशनवाले विद्यार्थी राहतात काही, त्यांनासुद्धा सेम टू सेम पोस्ट ग्रॅज्युएशनच्या संपूर्ण मार्कशीट तुम्हाला लागणार आहेत, ठीक आहे। लास्ट एज्युकेशनची TC म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला म्हणतो मराठीमध्ये आपण, तर ते तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे। अशा प्रकारे हे डॉक्युमेंट लिस्ट आहे। त्यानंतर आधार कार्ड आहे, पासपोर्ट साईज फोटो लागेल तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी आणि रिझर्वेशन सर्टिफिकेट। रिझर्वेशन म्हणजे कोणी हँडिकॅप राहते, कोणी अनाथ राहते, या प्रकारे जेही एखादं कोणाकडे रिझर्वेशन असेल तुमचं तरच तुम्हाला लागणार आहे। हे सर्वांना कंपल्सरी नाही आहे, ज्यांनाही रिझर्वेशन घ्यायचं असेल समजा त्यांना लागणार, ठीक आहे। हँडिकॅप वगैरे जे विद्यार्थी असतात त्यांना हे लागू राहणार आहे, ठीक आहे। अशा प्रकारे हे तुम्हाला 12 डॉक्युमेंट्स सांगण्यात आलेले आहे। तर 12 डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर रेडी करा, कारण CETचा निकाल लागलेला आहे, तुमचे लवकरच ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार। ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली की आपल्याला कॅपराऊंडचे फॉर्म भरायचे आहेत। तर LLB 3 इयर्ससाठी ज्याही विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची असेल त्यांनी हे डॉक्युमेंट्स रेडी करा। कॅपराऊंडची प्रोसेस आता सुरू होणार, म्हणजे 10 ते 15 दिवसात तुमची कॅपराऊंडची जे रजिस्ट्रेशन आहे सुरू होऊन जाणार। फॉर्म भरण्याचा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।